नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आज होता संडे, तर ठरलं की वडापाव बनवावा। मस्त पावाला सांगितले पाव घेऊन ये। वडापावसाठी काय लागणारे सगळी वस्तू आई घेऊन आली। आई एकटीच गरमीमध्ये गरमागरम वडापाव बनवती। चला तुम्हाला दाखवतो आईची वडापाव बनवायची प्रोसेस कुठपर्यंत आली। वडापाव रेडीच झालेला आहे, आता फक्त डिश मध्ये यायचा राहिलाय। फायनली वडापाव डिश मध्ये आलाय, पण तो माझ्यासाठी नाही तर आमच्या आजीसाठी आहे। कसा झाला वडापाव? भारी हा, लय भारी लय भारी। चवदार हा, छान आहे छान लय भारी। फायनली माझ्यापर्यंत वडापाव पोहोचलाय। आता मी खाऊन बघतो कसा झालाय, तुम्हाला सांगतो। वडापाव तर छानच झालाय, कारण की आईला 10 वर्ष वडापाव बनवण्याचा अनुभव आहे, कारण की आमचा वडापावचा स्टॉल होता। तर आज होता रविवार, तर आई बोलली जा अंडी घेऊन ये आणि आपल्याला कोथिंबीर घेऊन ये। मग आलो लगेच बाजारात। अख्ख्या बाजारात हिंडलो, पण मला गावरान अंडी कुठे मिळाली नाही। 2 कोथिंबीरीच्या गड्डे घेतले आणि घरी आलो।